नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण संयोग म्हणजेच कंपाऊंड ही कन्सेप्ट बघितली होती. ती बघत असताना काय बघितलं होतं, दोन किंवा अधिक मूलद्रव्य निश्चित वजनी प्रमाणामध्ये एकत्र येतील, त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होईल आणि त्यानंतर जे पदार्थ तयार होणार आहेत त्यांना काय म्हणायचं आपण, कंपाऊंड किंवा संयोग म्हणायचं. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, ते जे कंपाऊंड आहे, जे तयार होणारं कंपाऊंड आहे त्याचे गुणधर्म आणि ते ज्या पदार्थांपासून किंवा ज्या मूलद्रव्यांपासून तयार झालेलं आहे त्यांचे गुणधर्म हे वेगवेगळे असतात. म्हणजे ते जे मूलद्रव्य आहेत ज्याच्यापासून ते कंपाऊंड तयार झाले त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म त्या कंपाऊंडमध्ये आढळत नाहीत. उदाहरण काय बघितलं होतं आपण, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून तयार होणारं H2O म्हणजे पाणी हे संयोग आहे, हे कशापासून, ह्या दोन मूलद्रव्य हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून तयार झाले. ह्यांचे दोघांचे जे काही गुणधर्म आहेत ते ह्या संयोगामध्ये आढळत नाहीत. कसं, हायड्रोजन हा स्वतः गॅस आहे आणि तो ज्वलनशील आहे, स्वतः पेट घेऊ शकतो, आणि हा जो आहे ऑक्सिजन तो ज्वलनाला मदत करतो. ह्या दोघांचे गुणधर्म जर समजा इथं बघायला गेलं तर आढळत नाहीत. का तर पाणी काय करतं, आग विझवण्याचं काम करतं. समजा दुसरं एक संयोग घेतला आपण, सोडियम आणि क्लोरीनपासून तयार झालेलं, कोण, NaCl म्हणजे काय, सोडियम क्लोराईड. हे जे आहे NaCl म्हणजे काय, सोडियम क्लोराईड. कशापासून तयार झाले, सोडियम आणि क्लोरीनपासून. आता ह्या दोघांचे गुणधर्म ह्या संयोगामध्ये येतात का बघा. सोडियम हा ज्वलनशील आहे, म्हणजे हवेमध्ये जर समजा आता हा सोडियम आहे, हवेमध्ये मी ठेवला तर ह्या हवेमध्ये ठेवल्या लगेच काय करतो, पेट घेतो. म्हणून त्याला ठेवलं जातं कुठं, केरोसिनमध्ये म्हणजेच कशामध्ये, रॉकेलमध्ये. आता हा आहे क्लोरीन, हा गॅस आहे आणि हा विषारी वायू आहे, कोण, क्लोरीन. आता ह्या दोघांपासून जर समजा हे बघितलं आपण काय, NaCl तयार झालेलं, तर ह्या NaClचं गुणधर्म आणि ह्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. म्हणजे ह्या दोघांचं जर समजा बघितलं, हा हवेत ठेवला तर पेट घेतो आणि हा गॅस विषारी वायू आहे किंवा क्लोरीन हा विषारी वायू आहे. ह्या दोघांपासून तयार झालेलं संयोग ते आपण अन्नातून खातो, म्हणजे मीठ. सोडियम क्लोराईड म्हणजे काय, मीठ. हे आपण ग्रहण करतो, खातो आपण मीठ. समजतंय. ह्या दोन मूलद्रव्यांचे गुणधर्म इथं सापडतात का, आपल्याला आढळतात का, नाही. त्यानंतर जर समजा आपण संयोगातनं त्यांचे मूलद्रव्य वेगळे करायचे म्हटलं, आता H2O म्हणजे काय, पाणी. ह्या पाण्यामधून आपण जर हायड्रोजन आणि ऑक्सिजन सेपरेट करायचं म्हटलं, वेगळं करायचं म्हटलं, तर साध्या भौतिक पद्धतीनं ते आपल्याला वेगळे करता येत नाही. त्याला केमिकल पद्धतीनं म्हणजे रासायनिक पद्धतीनं किंवा रासायनिक अभिक्रिया होऊन, कोण, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया झाली आणि त्यानंतर पाणी तयार झाले, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग तयार झाले, बरोबर. तर त्यांना जर समजा सेपरेट करायचं असेल तर ते रासायनिक पद्धतीनंच करता येते. आपल्याला साध्या भौतिक पद्धतीने करता येणार आहे का, नाही येणार. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण आता बघू. इथंपर्यंत आपण बघितलं होतं. तिथून पुढे काय आहे, मिश्रण. मिश्रण म्हणजे काय, मिक्सचर. कशाला म्हणतो आपण मिश्रण किंवा मिक्सचर कशाला म्हणतो, तर दोन किंवा अधिक संयुगे किंवा मूलद्रव्य कोणत्याही प्रमाणामध्ये, अनिश्चित वजनी प्रमाणामध्ये एकत्र येतील, त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होणार नाही. समजा आता हे एक मूलद्रव्य आहे, हे एक मूलद्रव्य आहे, दोघं एकत्र आलीत आणि त्यांच्यामध्ये एकत्र येताना ते एकत्र येण्याचं वजनी प्रमाण आहे ते फिक्स नाही, अनिश्चित. म्हणजे हा किती पण प्रमाणात येऊ शकतो, हा किती पण प्रमाणात येऊ शकतो. ते दोघं एकत्र आलीत, त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया न होता एकत्र आल्यानंतर जे तयार होते ते झालं, काय झालं, मिश्रण. किंवा जर समजा आपण पाण्याचं उदाहरण घेतलं, पाणी आणि ह्याच्यामध्ये मीठ, हे उदाहरण घेतलं पाण्याचं आणि मिठाचं, तर हे जे आहे उदाहरण, ह्याच्यामध्ये पाणी आणि मीठ हे दोघं जर समजा आपण मिक्स केले आणि ढवळून एकजीव केलं त्यांना, तर हे जे तयार झालेलं आहे ते मिश्रण आहे. काय आहे, मिश्रण. ह्याच्यामध्ये पाण्यात आणि त्या मिठामध्ये कुठलीही रासायनिक अभिक्रिया झालेली नाही आणि पाणी 1 लिटर घेतलं आणि 10 ग्रॅम मीठ घेतलं तरी ते मिश्रण झालं. पाणी 2 लिटर घेतलं आणि 50 ग्रॅम जर समजा मीठ घेतलं तरी सुद्धा ते एकत्र आल्यानंतर मिश्रण झालं. म्हणजे मिश्रण तयार होण्यासाठी रासायनिक अभिक्रिया लागत नाही. त्याचबरोबर ते मिश्रण तयार होण्यासाठी त्याचं जे काही घटकांचं प्रमाण आहे, त्याच्यामध्ये एकत्र येण्याचे जे काही येणारे काही घटक असतील त्यांचं प्रमाण जे आहे ते काही फिक्स नसलं तरी चालते. म्हणजे काय असणार आहे की दोन किंवा अधिक मूलद्रव्य अथवा संयुगे कोणत्याही अनिश्चित प्रमाणामध्ये त्यांचं एकत्र येण्याचं प्रमाण निश्चित नाही, हे अनिश्चित प्रमाणामध्ये एकत्र येऊन मिश्रण तयार होते, बरोबर. आणि ते जे मिश्रण आहे
आता ह्याच्यामध्ये समजा पाणी आहे आणि मीठ आहे, हे एकत्र आल्यानंतर त्यांचे जे काही गुणधर्म आहेत, पाण्याचा गुणधर्म आणि मिठाचा गुणधर्म आहे तसाच राहतो. संयोगामध्ये काय बघितलं, एकत्र येणारे जे काही घटक मूलद्रव्य आहेत त्यांचे गुणधर्म काय होतात, नष्ट होऊन जातात. दुसऱ्या त्या कंपाऊंडमध्ये बघायला गेलं आपण तर ते मूलद्रव्यांचे गुणधर्म तिथं सापडत नाहीत. पण मिश्रणामध्ये काय होतंय, एकत्र येणारे जे काही घटक पदार्थ आहेत त्यांचे मूलद्रव्य त्यांचे जे काही गुणधर्म आहेत ते आहे तसेच राहणार आहेत. त्यानंतर मूळ घटक भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात. म्हणजे काय की जर समजा आपण पाण्याचं आणि मिठाचंच उदाहरण घेतलं आणि ह्याला उष्णता दिली, उष्णता देत राहिलो तर पुन्हा नंतर ह्या पाण्याचं वाफ तयार होईल आणि वाफेद्वारे हे पाणी निघून जाईल आणि शेवटी इथं जे तळाशी राहणार आहे ते काय असणार आहे, मीठ असणार आहे. म्हणजे साध्या भौतिक पद्धतीनं आपण पाणी वेगळं केलं आणि मीठ वेगळं केलं, हे करता येते कशामध्ये, मिश्रणामध्ये. परंतु त्याला कशाचा अपवाद आहे, संमिश्र म्हणजे काय, ॲलॉय. ॲलॉय म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहे. समजा कॉपर म्हणजे काय, तांबे हा धातू आहे, झिंक हा काय आहे, धातू आहे. ह्या दोघांचं काय केलं आपण, ह्या स्थायू अवस्थेतले धातू आहेत हे, बरोबर. ह्या स्थायू अवस्थेतल्या कॉपरला काय केलं, उष्णता देऊन काय केलं, मेल्टिंग केलं त्याचं, कुणाचं, कॉपरचं. ह्याचं पण काय केलं, मेल्टिंग केलं. हे दोन्ही पण कशामध्ये येणार आहेत, पुन्हा नंतर द्रव अवस्थेमध्ये आले. कोण, झिंक आणि कॉपर द्रव अवस्थेमध्ये आले. त्यांचं जर समजा आता ह्या द्रव अवस्थेत आलेल्या कॉपरचं आणि झिंकचं आपण काय केलं, मिश्रण केलं, तर ते ढवळून जर समजा आपण एकत्र केलं तर ते काय झालं, कॉपरचं आणि झिंकचं मिश्रण झालं द्रव अवस्थेतलं. परत नंतर आपण काय केलं, त्यांना टेम्परेचर कमी केलं. त्यांचं टेम्परेचर कमी केल्यानंतर ते स्थायू अवस्थेत गेलं. स्थायू अवस्थेत गेल्यानंतर त्यांचं जे काय तयार झालं आहे ते म्हणजे काय असणार आहे, पितळ. मग ह्या पितळमध्ये कोण आहे, कॉपर आणि झिंक. हे जे तयार झालं त्याला काय म्हणायचं, संमिश्र. आणि संमिश्र म्हणजेच काय आहे, ते मिश्रण आहे. आलं लक्षात. मग आता एवढं सगळं करून आपण जे पितळ बनवलंय त्यातून कॉपर वेगळा आणि झिंक वेगळा करायचं म्हटलं तर ते एवढं साध्या सोप्या भौतिक पद्धतीनं करता येत नाही. हा त्याला कशाला अपवाद आहे की मिश्रणातील घटक वेगळे करायला साध्या भौतिक पद्धतीनं आपण वेगळे करू शकतो, परंतु त्याला अपवाद कशाचा आहे, संमिश्राचा. ते साध्या भौतिक पद्धतीनं वेगळे करता येत नाही. त्यानंतर मिश्रणाला रासायनिक सूत्र नसते, बरोबर. आपण संयोग बघितलं होतं मगाशी. संयोग बघत असताना हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे एकत्र आल्यानंतर काय तयार होते, पाणी. हे काय आहे, संयोग आहे. हे आपण पाणी दाखवताना काय दाखवतो, H2O किंवा मीठ, सोडियम क्लोराईड. हे मीठ आहे, बरोबर. सोडियम क्लोराईड हे काय आहे, मीठ. हे दाखवताना किंवा पाणी दाखवताना आपण काय दाखवतो, हे रेणुसूत्र. काय दाखवतो, रेणुसूत्र. म्हणजेच काय, मोलिक्युलर फॉर्म्युला किंवा केमिकल फॉर्म्युला. कशाला दाखवतो आपण, संयोगाला दाखवतो. कशाला, संयोगाला म्हणजेच कंपाऊंडला. म्हणजे एखादं कंपाऊंड आपल्याला दाखवायचं असेल तर आपण काय करतो, रेणुसूत्रानं किंवा केमिकल फॉर्म्युल्यानं किंवा रासायनिक सूत्रानं दाखवतो. परंतु मिश्रणाला केमिकल फॉर्म्युला किंवा रासायनिक सूत्र दाखवायची गरज नाही. त्यानंतर मिश्रणाचे प्रकार, समांगी आणि विषमांगी. ह्या समांगी आणि विषमांगीवरून आपल्याला काय लक्षात येते, आता होमोजेनियस म्हणजे काय, एकसारखं असणारं काहीतरी दिसते आपल्याला, साऊंड होते, बरोबर. आणि हेट्रो म्हणजे वेगवेगळं काहीतरी दिसते. म्हणजे विषमांगी आणि समांगी ह्या शब्दातनं आपल्याला काय लक्षात येते, तर समांगी म्हणजे काय की समजा हे मिश्रण आहे कशाचं, पाणी आणि साखरेचं. पाणी आणि साखरेचं मिश्रण आहे. ते आपण जर समजा ढवळलं, एकजीव केलं, तर ते मिश्रण या भागातलं जे काही असणार आहे, एवढं जर समजा आपण सेपरेट काढलं, ह्या भागातलं आपण जर समजा सेपरेट काढलं,
तर ह्याची जेवढी गोड चव असणार आहे तेवढीच ह्याची पण गोड चव असणार आहे. म्हणजे हिथलं जे काही पाणी असणार आहे साखरेचं आणि हिथलं जे काही पाणी असणार आहे साखरेचं त्याच्यामधलं जे काही प्रमाण आहे, समजा आता 90% जर समजा त्यामध्ये पाणी असेल आणि 10% जर समजा साखर असेल, तर हिथं सुद्धा प्रमाण ते 90 आणि 10चं असणार आहे. हिथं सुद्धा प्रमाण किती असणार आहे? 90 आणि 10चं. लक्षात येतं आहे? म्हणजे जे काही मिश्रण आहे त्याच्यातले असणारे जे काही घटक पदार्थ आहेत, घटक पदार्थ ते एक समान वितरण झालेलं आहे. त्याचं एक समान वितरण म्हणजे जे काही साखर असणार आहे त्या पाण्यामध्ये सगळीकडे एक समान वितरण झालेलं असणार आहे त्याचे. आता समजा त्याच्यामध्ये त्या साखर आणि पाण्यामध्ये जर समजा मीठ ॲड केलं, ते सुद्धा काय होणार आहे? सगळीकडे एक जीव होऊन म्हणजे एक समान वितरण होणार आहे त्याचं. कशाचं? त्या मिठाचं. म्हणजे ते साखर, पाणी आणि मिठाचं जे मिश्रण आहे ते सगळीकडे एक समान वितरित झालेलं मिश्रण असणार आहे. त्याच्यातले असणारे घटक पदार्थ, पाणी असेल, साखर असेल, मीठ असेल, ते काय होणार आहे? एकजीव होऊन एकत्रित सगळीकडे त्याचं एक समान वितरण होणार आहे. बरोबर. मग आता समजा आता ह्यातनं जर समजा एवढ्याच भागातलं जर समजा आपण पाणी काढलं, साखर, मीठ आणि पाण्याचं जर समजा आपण मिश्रण काढलं आणि जर समजा या वाटीमध्ये आपण जर समजा घेतलं, तर आपल्याला हिथलं पाणी गोड लागणार आहे आणि हिथलं काढल्यानंतर आपल्याला खारट लागणार आहे. असं होणार आहे का? नाही. सगळीकडे एकत्र एक समान वितरण झालेलं आहे, म्हणून समांगी मिश्रण. लक्षात येते? त्यानंतर काय दिलंय यात? घटक पदार्थ म्हणजेच कॉम्पोनंट एक समान व सर्वत्र एकसारखे मिसळतात आणि ही पदार्थाची एकच प्रावस्था म्हणजे काय? फेज. म्हणजे ते द्रव तर द्रव, वायू तर वायू, स्थायू तर स्थायू. ह्या काय झाल्या? स्थायू, द्रव, वायू ह्या प्रावस्था झाल्या. आपण बघितलं होत्या स्थायू, द्रव, वायू ह्या अवस्था, स्टेट. तसं ही मिश्रणाची काय असणार आहे? फेज असणार आहे. मग ती एक तर एकच प्रावस्था असणार आहे, म्हणजे एक तर एकच फेज असणार आहे. आता समजा पाणी आणि मीठ हे काय आहे? द्रव अवस्था आहे. म्हणजे ह्या मिश्रणाची प्रावस्था काय झाली? द्रव. समजा आता जर दुसरं हवेचं उदाहरण घेतलं, हवा कशामध्ये येते? गॅसमध्ये येते. बरोबर. हवा काय आली? ती गॅस आली किंवा वायू ही प्रावस्था आली. कशाची? हवेची. आणि हवा काय आहे? मिश्रण आहे. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, आर्गॉन हे जे काही वायू आहेत ह्या वायूंचं काय आहे? हे मिश्रण आहे. आणि ही हवा ज्यावेळी आपण बघतो, आता समजा इथली हवा धरली काय किंवा दुसऱ्या एखाद्या गावातली हवा धरली काय, तर त्याच्यामध्ये असणारं जे काय ह्या गॅसेसचं किंवा ह्या वायूंचं प्रमाण आहे ते सर्वत्र सारखं असणार आहे. म्हणजे इथं असणारं आर्गॉनचं किंवा कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे, तुम्ही जिथं आहे तिथं अवतीभोवती असणारी तुमच्या अवतीभोवतीची हवा आहे तिथलं प्रमाण आणि इथलं प्रमाण सेमच असणार आहे. असं नाही की बाबा इथं माझ्या ठिकाणी तुमच्या आणि माझ्या तुलनेत जर समजा बघितलं तर माझ्या ठिकाणी 78% नायट्रोजन आहे आणि तुमच्या ठिकाणी 89% आहे. असं नाही होणार. माझ्या इथं जेवढा नायट्रोजन आहे तेवढाच तुमच्या तिथं हवेमधला नायट्रोजन सेमच असणार आहे. इथं कार्बन डायऑक्साईड ज्या प्रमाणात 0.03% असेल तर तुमच्या पण त्या भागामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण पण तेवढंच असणार आहे. म्हणजे हवेमधलं जे काही घटक पदार्थ आहेत किंवा कॉम्पोनंट आहेत ते समान वितरित झालेले आहेत. एका ठिकाणी जास्त सॅच्युरेशन झालं आणि एका ठिकाणी कमी झालं असं नाही होणार. म्हणजे हे काय झालं? समांगी मिश्रण झालं. बरोबर. आणि ही अवस्था काय झाली? ही वायू अवस्था. म्हणजे समांगी मिश्रणची प्रावस्था जी आहे ती एकच असणार आहे. आलं लक्षात? तेच दिलं इथं. काय दिलंय? पदार्थाची एकच प्रावस्था असते. मग आता समजा त्यात पाण्याचं आणि मिठाचं उदाहरण घेतलं, हवेचं उदाहरण घेतलं, पाणी आणि साखरेचं घेतलं. आता बघितलं होतं आपण पितळ म्हणजे काय? कॉपर आणि झिंक यांचं मिश्रण आहे. म्हणजेच ते काय आहे? ॲलॉय. म्हणजेच काय आहे? संमिश्र. हे कशाचं? कॉपर म्हणजे तांबे आणि झिंक यांचं काय आहे? मिश्रण आहे. म्हणजेच काय आहे? ते संमिश्र आहे. आणि ह्याच्यामध्ये जर समजा आपण हा पितळाचा जर समजा आपण रॉड घेतला तर हिथं झिंक आणि कॉपरचं जे प्रमाण आहे ज्या प्रमाणात आहे, आता समजा 90% कॉपर आहे आणि 10% झिंक आहे, तर हिथं या कोपऱ्यामध्ये ह्या तुकड्यामध्ये जर समजा प्रमाण बघितलं तर 90% कॉपर असणार आहे आणि 10% काय असणार आहे? झिंक असणार आहे. तेच प्रमाण इथं पण असणार आहे. म्हणजे समांगी वितरण झालेलं आहे. म्हणजे हे मिश्रण कसं आलं? समांगी मिश्रण आलं. म्हणजे ह्याचं वितरण कसं झालं? एक समान वितरण झालेलं आहे त्याचं. बरोबर. मग समांगी मिश्रण म्हणजे काय? लक्षात आलं की त्या मिश्रणामधले जे काही घटक पदार्थ आहेत त्यांचं जे वितरण आहे ते संपूर्ण त्या फेजमध्ये, त्या प्रावस्थेमध्ये समान वितरण झालेलं आहे त्यांचं.